नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. सुरुवातीलाच आपण पाहूयात मोठ्या राजकीय बातम्या. बारामतीमधून न लढण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत. मी जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचं काम करा. विधानसभेला आमच्या कुटुंबातील जास्त सदस्य फिरताना दिसणार नाहीत, अजित पवारांचं वक्तव्य. म्हणजे मी जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच्याच कामाच्या करता त्याच पद्धतीनं त्यांचंच काम आमच्यातले बरेच जण त्या बाबतीमध्ये करणार आहेत. अजित पवार लोकसभेची पुनरावृत्ती करणार का? बारामतीमधून न लढण्याच्या अजित पवारांच्या संकेतानंतर शरद पवारांचा खोचक सवाल. अजित पवार यांनी बारामतीमधून कुणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा अंतर्गत प्रश्न. महाविकास आघाडीचे सर्वच ठिकाणी सक्षम उमेदवार, कुणीही अति आत्मविश्वासामध्ये राहू नये, सुप्रिया सुळेंचा अजित पवार यांच्यावर निशाणा. पक्षाचा अंतर्गत पक्ष आहे ना, एका लोकशाहीमध्ये कुठल्या पक्षाने कुठला उमेदवार द्यायचा तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. भारत हा इतका अप्रतिम देश आहे की त्याच्या टॅलेंटची कमतरता नाही. त्याच्यामुळे मीही असं समजू नये, मी माझ्यापासून म्हणते. अजित पवार खरंच दिलेला शब्द पाळणारे असतील तर ते विधानसभेला उभे राहणार नाहीत. अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचा खोचक टोला. नेहमी सांगतात की मी शब्दाचा पक्का आहे, मी दिलेला शब्द पाळतो आणि मी जे बोलतो तसंच करतो, किंवा ते बोलले होते बरोबर आहे. एखाद्या वेळेस ते तसं करतील, पण त्यांचा स्वभाव बघता जर ते खरंच शब्द पाळणारे असतील तर ते उभा राहणार पण नाही. हर्षवर्धन पाटील अखेर तुतारी फुंकणार. इंदापूरमध्ये कार्यकर्ता मेळाव्यामध्ये भाजपला रामराम ठोकण्याचा निर्णय. पवार गटामध्ये गेल्यावर शरद पवार पुढचा निर्णय घेतील, मात्र मी निवडणूक लढवणार अशी शरद पवारांची इच्छा. विधानसभेच्या उमेदवारीवरून हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य. आपल्या समोर हे घोषित करतो, आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवारांचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर करतो. फडणवीसांची भेट घेऊन त्यांच्याशीही चर्चा केली. कार्यकर्त्यांच्या भावना फडणवीसांना सांगितल्या. तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घ्या, फडणवीस म्हणालेत. हर्षवर्धन पाटलांची माहिती. देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला गेलो. 1.5-2 तास त्यांची आणि माझी सविस्तर चर्चा या सगळ्या राजकीय भूमिकेच्या संदर्भामध्ये झाली. तो पर्याय व्यक्तिशः माझ्याही सर्व कार्यकर्त्यांच्या त्याला संमती नव्हती. हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी घेतली, आता तुतारी वाजली नाही तर हर्षवर्धन पाटील यांना पश्चाताप होईल. सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. तर हर्षवर्धन पाटील यांनी घाई केली. विद्यमान आमदार दत्तामामा भरणे यांचं मत. मधून आता ते तुतारी घेतली आहे, ठीक आहे, काय अडचण नाही, पण मला वाटतं की ते तुतारी घेतल्यावर फक्त त्यांची तुतारी वाजली पाहिजे, अन्यथा त्याचाही पश्चाताप त्यांना भविष्यात होण्याची शक्यता नाकारत आहे. माझे चांगले मित्र आहे. हर्षवर्धन पाटलांसारखे अनेक धक्के येत्या काळामध्ये राजकारणामध्ये दिसतील. हर्षवर्धन पाटलांचं पक्षामध्ये स्वागत करताना शरद पवारांचं सूचक विधान. स्वागत करतो. जयंत पाटील यांची त्यांची चर्चा झाली.